धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील त्यांना मिळाली आहे. खोलातला बॉल बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅनला गेला. चेंडू 1 धाव मिळेल. लाड वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन हा फटका पहिलाच आणि पहिलाच बॉल भिरकावलाय पोलार्डने. तर सारखा षटकार. अक्षय ससाने नाम तो सुना ही होगा. हेलो पोलार्ड एक युवा खेळाडू मात्र खेळतोय, परंतु इकडे पोलार्ड आता थांबणार नाहीये. लांब खणखणीत दणदणीत बॉलवरती देखील लॉफ्ट केलाय. हा देखील बॉल उंच गेलाय आणि लांब देखील गेलाय. लगातारचा सलगचा दुसरा षटकार पोलार्डच्या बॅटमधून. ज्या षटकामध्ये 3 षटकार त्यांनी ठोकलेत, परंतु सर्वांच्या नजरा मला वाटतं अभिषेक अंगणे आणि चिन्मय कदमच्या मॅच वरती आहेत. परंतु बॉल टाकता संघ जाऊन पोहोचला 59. हा लॉफ्ट केलाय समोर. हा तडाखा ताकदीचा षटकार. या 6 धावा आल्या. या 6 धावांनी संघाचा धावफलक पुढे गेला आणि जाऊन चालू आहेत. पोलार्ड थांबायला तयार नाहीये. आणखीन एक आडव्या बॅटने खेळाय. आणखीन एक बॉल जाईल. षटकार. उत्कर्ष यांनी बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडलाय. तुम्हाला विशेष पारितोषिक दिलं जाईल नंतर बागा बॉईज यांच्याकडून. या 6 धावाल्या पहा, एंटरटेनमेंट करतोय पोलार्ड. हा देखील बॉल आता उंच गेलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक तिकडे येतील. क्रांती झेल टिपलाय. आपण या अगोदरच्या मॅच मध्ये चिन्मय नावाचं वादळ पाहिलं. 66 त्याने बनवले होते. आता पोलार्ड या मॅच मध्ये 5 षटकार ठोकले.